दिल्लीतून आप हद्दपार झाल्यानंतर इंडिया आघाडीतलं वातावरण मात्र तापदायक बनण्याची चिन्ह आहेत. सोबत राहायचं की एकमेकांविरोधात लढायचं हे आता ठरवण्याची वेळ आली असं एक मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. दिल्लीत आपच्या पराभवामागे काँग्रेसचाही हातभार असल्याची टीका होऊ लागली. दिल्लीच्या सत्तेतून आम आदमी पक्ष हद्दपार होताच इंडिया आघाडीत ताप सुरू झालाय. भाजप विजय झाली असली तरी काँग्रेसच्या गोटात केजरीवालांच्या पराभवानं आनंद झाल्याच्या चर्चा रंगतात. त्यावरून इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसला दिल्ली विधानसभेत एकही जागा मिळवता आली नाही, पण काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे आपच्या 14 जागा पडल्या. त्यात 14 जागांवर भाजप विजयी ठरली. जर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजप 48 विरुद्ध आप 22 या निकालाऐवजी आप पुन्हा दिल्लीच्या सत्तेच्या जवळ पोहोचत होती. महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता, हे आकडे सांगताय. आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एकतर्फी, त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे. संगम विहार परिसरामध्ये भाजपनं आपचा 344 मतांनी पराभूत केला. इथं काँग्रेसनं 15,863 मतं घेतली. त्रिलोकपुरीमध्ये भाजपनं आपवर 392 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसला इथं 6,147 मतं मिळाली. जंगपुरामध्ये भाजप विरोधात मनीष सिसोदिया 675 मतांनी पडले. इथं काँग्रेसला 7,350 मतं मिळाली. तिमारपुरामध्ये भाजपनं 1,168 मतांनी आपला हरवलं. काँग्रेसला इथं 8,361 मतं गेली. राजेंद्रनगरमध्ये भाजपनं 1,231 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसनं इथं देखील 4,015 मतं मिळवली. नवी दिल्लीमध्ये भाजपनं केजरीवालांना 4,089 मतांनी हरवलं. काँग्रेसच्या दीक्षितांनी इथं 4,568 मतं घेतली. अशा जवळपास 12 जागांवर आपच्या पराभवाच्या अंतराचं गणित काँग्रेसला गेलेल्या मतांमुळे बिघडलं. उमर अब्दुल्ला जी का जो बयान है मैं उससे सहमत हूँ. हम भी यही कहते रहे कि लड़ते रहो और मोदी जी को भाजपा को विजय करते रहो. हम लड़ेंगे ये तो चाहते हैं बीजेपी. हम आपस में लड़ते रहे और उसका फ़ायदा बीजेपी को हो. यह अगर ये ज्ञानी लोग समझते नहीं है, राजनीति के जो ज्ञानी लोग हैं सभी, चाहे केजरीवाल जी उनकी पार्टी हो चाहे कांग्रेस की पार्टी हो, अगर आपको आनंद होता है किसी को कि केजरीवाल जी हार गए या कांग्रेस को एक भी सीट नहीं मिली, खाता नहीं खुला, या अगर हम खुशी व्यक्त करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या पराभवानं काँग्रेसला का आनंद होतोय, त्याआधी भाजपसाठी हा विजय किती महत्त्वाचा होता ते समजून घेऊया. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपला ममता बॅनर्जी आणि केजरीवालांचा विजय मोडता आलेला नव्हता. गेली 2 टर्म दिल्लीमध्ये भाजपचा नामुष्कीवाला पराभव केजरीवालांच्या करिश्म्यानं केला. राष्ट्रीय पातळीवर भाजपवर सर्वात तिखट हल्ला करण्यामध्ये केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे इतर नेते आघाडीवर राहिले. लोकसभेत विरोधकांच्या आघाडीला इंडिया हे नाव सुचवणारे देखील केजरीवालच होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर भाजप दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनी सत्तेवर परतली आहे. स्वतः अरविंद केजरीवाल आणि त्यांचे शिलेदार मनीष सिसोदिया हे पराभूत झाल्यामुळे विरोधी बाकांवर हे दोन्ही नेते नसणार आहेत. आम आदमी पक्षाच्या पराभवानं इंडिया आघाडीचं मनोधैर्य अजून खचण्यास कारण ठरेल. त्यात आपचा पराभव काँग्रेसच्या माथी मारला गेल्यास इंडिया आघाडीतील अस्वस्थता अजूनच वाढत जाणार आहे. दरम्यान दिल्लीत स्वबळावर विजयाची कोणतीही आशा नसताना काँग्रेस आपसोबत युतीऐवजी स्वतंत्र का लढली? भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं तर आपसोबत जाण्याऐवजी काँग्रेसनं वेगळी चूल का मांडली? इंडिया आघाडीत काँग्रेस विरोधी जाहीरपणे सूर उमटवणाऱ्यांमध्ये केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव होते. काही महिन्यांपूर्वी इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे नको म्हणून हे तीनही नेते पुढे राहिले. दिल्लीच्या निकालानंतर मात्र केजरीवालांचा आप आता मागे पडलाय. केजरीवालांच्या हातून दिल्लीची सत्ता, मुख्यमंत्रीपद आणि आमदारकी सुद्धा गेली आहे. काँग्रेस वगळता इतर इंडिया आघाडीतील पक्षांनी दिल्लीमध्ये आपचा प्रचार केला. खुद्द अखिलेश यादवांनी आपसाठी दिल्लीत रॅली देखील काढली.
मात्र दिल्लीच्या पराभवानंतर केजरीवालांचं राष्ट्रीय राजकारणातलं वर्चस्व आता कमी होणार आहे. अल्पकाळात दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरात आणि काश्मीरपर्यंत पोहोचलेल्या आपला आता ब्रेक लागणार आहे. केजरीवालांचं इंडिया आघाडीतलं राजकीय महत्त्व देखील कमी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरियाणामध्ये ज्या प्रकारे आपनं काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं त्याचीच अप्रत्यक्ष परतफेड दिल्लीमध्ये काँग्रेसनं केली आहे. 2024ला हरियाणामध्ये काँग्रेस 14 जागांवर कमी मतांनी हारली. यात भाजपविरोधात स्वतंत्र लढलेल्या आपच्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. आणि यंदा दिल्लीमध्ये काँग्रेसनं स्वतंत्र लढून आपच्या 12 जागा पाडल्या. अन्यथा 36 जागांवर पोहोचून आपची सत्ता येण्याची शक्यता होती. एकत्र ते खुर्चीसाठी येतात, सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात, जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत. जनतेचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो. स्वतःचा विकास कसा होईल, खुर्ची मला कशी मिळेल, या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात. त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत. चिंता करण्यासारखाच हा विजय आहे. आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय याचा खुलासा. तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढताय. हे सरकार महाराष्ट्रातले म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. त्यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे. तो उतरत नाही अजून, अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं. आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय. ही खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे. इंडिया आघाडीतल्या या वादाचा परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर देखील होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत. आधीच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे पटोले आणि ठाकरे गटाच्या राऊतांमध्ये खडाजंगी झाली आहे. तुर्तास अण्णा हजारे यांनी आपच्या पराभवानंतर व्यक्त केलेल्या आनंदावरून देखील आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. बघा, अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाही. अण्णा अचानक जागे होतात. मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, इतका भ्रष्टाचार झाला, इतका अनाचार झाला, लोकशाहीवरती हल्ले झाले, तेव्हा आमचे अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही. पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे. हा दुःखद आहे. किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतं आहे. कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला, नरेंद्र मोदी विजयी झाले, अमित शहा विजयी झाले, ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणलेला आहे. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली. अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली. दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे, स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.